नमस्कार. अत्रेय समारंभं वाग्भटाचार्य मध्यमम् अस्मद् आचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्परां. सुश्रुतसंहितायां त्रयोदश अध्याय क्षुद्ररोगनिदान. यामध्ये एकदोषज किंवा द्विदोषज, बहुतांशी द्विदोषज असणाऱ्या अवस्था आणि त्यामुळे निर्माण होणारे अल्पहेतू असणारे, अल्पलक्षणं असणारी, अल्पपूर्वरूप असणारे जे व्याधी आहेत, ज्यांना सुश्रुत क्षुद्ररोग म्हणून गणतात किंवा त्यांची गणना करतात, त्या व्याधींचं वर्णन आपण पाहतोय. आपण आत्तापर्यंत 36व्या श्लोकापर्यंत पाहिलं होतं, अरुंशीपर्यंत. त्यानंतरचा जो काही भाग आहे तो आपण आज पाहणार आहोत. सूत्र क्रमांक 37. व्याधीचं नाव आहे पलित. क्रोध शोक श्रम कृतः शरीर उष्मा शिरोगतः पित्तं च केशान् पचति पलितं तेन जायते. हेतूंचं वर्णन करताना केवढे व्यवस्थित आणि विचारपूर्वक हेतू ग्रंथकार सांगतात हे सूत्रामध्ये कळतं. क्रोध शोक श्रम या 3 कारणामुळे विकृत झालेला जो काही शरीर उष्मा आहे तो शिरोगतः शिरस्थ जातो. पित्तामुळे केसांचं पचन होतं आणि त्यामुळे पलित हे लक्षण दिसतं, वर्ण बदलतो. म्हणजे ज्या केस आपण पांढरे होतात किंवा विवरणत्व येतं असं म्हणतो, मग त्याला बरीच कारणं, वय, उन्हात काम केलं वगैरे, त्या हेतूंचा विचार करताना किंवा त्या चिकित्सा करताना रुग्ण येतात तेव्हा हा विचार करणं गरजेचं पडतं. टीकेमध्ये पाहूया. क्रोध आयास इत्यादीना फलितम् अत्र शरीर उष्मा पित्तं च इति द्विकर्तृसमुच्चय इति केचित् तत् असम्यक् भेदो हि वैकृतस्य फलितस्य पाचकपित्त उष्मकृतत्वात् स्वाभाविकस्य प्राकृतपित्तकृतत्वात् ननु तथा सति फलितस्य अदोषप्रसंगः न उष्मणः पित्तधर्मत्वात् तद्यथा वैकृतः पित्तकृतः. जे काही विकृत होतं ते पित्तमुळे होतं. समदोष प्रकृतीषु स्वाभाविकः तस्मात् समुच्चित द्विकर्तृत्वं न अनेन उच्यते. इथे काही द्विकर्तृत्व सांगितलेलं नाही आहे. पित्त प्रकृतीचं स्वतःचंच किंवा प्रकृतीजं स्वाभाविकम एव. पित्त प्रकृतीमध्ये जे काही होतं ते स्वाभाविक असतं. थोडंफार पालित्य जे काही दिसतं ते प्रकृतेः अल्पदोषत्वेन अविकारित्वात् आदित्येन एकशो व्याख्याताम एव. म्हणजे पित्त प्रकृतींमध्ये बऱ्याच वेळा दिसतं, मग ते विकृत नाही आहे, पण जे इतर अवस्थांमध्ये दिसतं ते मात्र विकृत फलित मानलं. म्हणजे एक साधारणतः पित्त प्रकृतीच्या व्यक्तींच्या केसांमध्ये एक पिंगटचा वर्ण आलेला असतो, तो जो येतो तो प्राकृत आहे, हा मात्र विकृत आहे. क्रोध इत्यादी क्रोधादिकृतेन शरीर उष्मा शिरोगतेन वैकृतं पित्तेन पुन्हा प्राकृतं फलितम् अन्यथा पित्तोष्मीण भेदात पुनरक्ती दोषः स्यात्. हा म्हणजे गैदासांच्या टीकेपेक्षा डेल्हाण्याने खूप छान सांगितलं की 2 ओळींचे 2 संदर्भ स्वतंत्र आहेत. क्रोध शोक श्रम यांच्यामुळे शरीर उष्मा शिरोगत होऊन होणारं पालित्य किंवा पलित हे विकृत आहे, तर पित्तामुळे पित्त प्रकृतीमध्ये होणारं जे पालित्य आहे ते प्राकृत आहे. पंजिकाकारस्तु शरीर उष्मा पावकाः पित्तं तदाश्रयाः एतो पित्तपावकाः एकीभूय केशान् पचतः एतेन केवल उष्मकृतस्य वैकृतस्य अदोषज प्रसंगो निराकृतः इति मन्यते. म्हणजे पंजिकार टीकामध्ये शरीर उष्मा म्हणजे अग्नी हा पित्ताच्या आश्रयाने असतो आणि ते दोन्ही एकत्र होऊन केशांचं पचन करतात. त्यामुळे केवळ दोषकृत उष्मकृतामुळे विकृत आणि अदोषज प्रसंग निराकृता म्हणजे त्या भाग विषय लक्षात येतो.
त्यानंतर पुढे मसुरिका. दाहज्वर रुजावंत ताम्रास्फुटा स पीतकः गात्रेषु वदने चांतर विज्ञेयस्ता मसुरिका. दाह, ज्वर, रुजा यांनी युक्त असलेली ताम्रवर्णाचे स्फोट पीतका, म्हणजे पीत वर्ण पण तिथे येईल थोडासा. याला ताडपत्रीमध्ये पाठभेद काय झालं, सवेदना. ताडपत्री म्हणजे काही यांच्यामध्ये जो पाठभेद येईल त्याच्यानुसार काही किंवा टीकांमध्ये असं ग्रंथांमध्ये असंही सापडेल. म्हणजे याच्या उपलब्ध असणारे इतर ताडपत्र जे काही असतील त्याच्यावर सवेदना असं असू शकेल. आणि गात्रेषु वदने च अंतर विज्ञेयस्तु मसुरिका. मुखावर, शरीरावर, बहुतांश मुखावर ज्या काही निर्माण होतात किंवा मुखाच्या आतमध्ये निर्माण होतात त्याला मसुरिका असं म्हटलेलं आहे. टीका. दाहज्वर रुजान्वत इत्यादीना मसुरिका ताम्रत्व सरुजत्वेन शोणिता अनुबंधो अपि येषा. ताम्रत्व आणि सरुजा आहे, याच्यामुळे रक्ताचा अनुबंध आहे इथे असे लक्षात येतं. तथाही तंत्रांतरे इतर ग्रंथांमध्ये पित्तम शोणित संसृष्टम यदा दूषयती त्वचम. पित्त आणि रक्ताचा संबंध येऊन जेव्हा त्वचा दूषित होते तदा करोती पीडकम सर्व गात्रेषु देहनम. तेव्हा संपूर्ण शरीरावर पीडका निर्माण होतात. मसूर मुद्ग माषाणम तुल्या कोलोपमा अपी. म्हणजे मसूर, मुद्ग किंवा माश याच्या किंवा कोल म्हणजे बदर या स्वरूपामध्ये किंवा या आकाराच्या निर्माण होतात. मसुरिकास्तु विज्ञेया पीडका पित्त रक्तचा. आणि मसुरिकांना त्यांनी पित्त रक्तज पीडा असं म्हणलेलं आहे, पीडिका. तर निबंध संग्रहामध्ये दाह इत्यादी ताम्रत्वेन शोणित अनुबंध अपि येषाम तत्राही तंत्रांतरम तोच श्लोक जो काही आलेला आहे पुन्हा सांगितला. त्याला शीतलिका असा लोकाश्रया संज्ञा त्यांनी वर्णन केलेला आहे. श्लोक तोच दिलेला आहे जो तत्रांतरे म्हणून आलेला आहे. ताम्रत्वेन शोणित अनुबंधो अपि येषाम तथाही तंत्रांतरम पित्तम शोणित संसृष्टम यदा दूषयति त्वचम तदा करोति पीडका सर्व गात्रेषु देहिनम मसूरमुद्गमाषाणां तुल्याकोलोपमा अपि मसूरिकास्तु विज्ञेया पीडका रक्तपित्तचा. त्यानंतर पुढचं शाल्मली कंटक प्रख्याः कफ मारुत शोणिते जायन्ते पीडका यूनां वक्त्रेय मुखदूषिका. मुखदूषिकेचं वर्णन. आता हा तर जवळपास तरुणांमध्ये होणारा स्वाभाविक व्याधी बरेचदा सापडतो. युवान पीडका यूनाम विज्ञेया इथे ताडपत्रे किंवा युवान पीडका यूनाम, याला युवान पीडका पण म्हटले जातं. शाल्मली कंटक प्रख्याः. शाल्मली कंटक आकारा, शाल्मलीच्या झाडाला जे काही काटे येतात त्याच्यानुसार असणारं युनाम आननम युवाननम. युवा तरुणांच्या चेहऱ्यावर मुखावर येणारे तस्य पीडका युवान पीडका म्हणून त्याला युवान पीडका असा शब्द वापरला. पुरुष उदरा देर आकृती गणनत्वात् एकस्य नकारस्य लोपः. पुरुष उदर देर आकृती गणत्वात् एकस्य नकारस्य लोभः मुखे पचन्ते इत्यादी मुखदूषिका इति. म्हणजे युवान पीडका युनाम विज्ञेया, तर त्याच्यामध्ये नकार जो काही आलेला त्याचं वर्णन केलेलं असावं. त्याचा संदर्भ आपल्याला कुठेतरी लावायला लागेल. मुखे पचनते येतं मुखदूषिका. मुखावर त्याचं पचन होतं किंवा पाक निर्माण होतं म्हणून मुखदूषिका म्हटलं किंवा त्याचं स्थान आहे मुखदूषिका. शाल्मली इत्यादी शाल्मली कंटक प्रख्या शाल्मली कंटक सदृशा यूनाम तरुणां. एवढंच निबंध संग्रहामध्ये आलेलं आहे. कंटकैः आचितं वृत्तं कंडुमत पांडुमंडलं पद्मिनी कंटक प्रख्येतत् आख्यं कफवातजं. कंटक किंवा पद्मिनी कंटक
मग अशा आपण मसुरिका पाहिलं तर मसुरिकाचा अर्थ स्मॉलपॉक्स या अर्थाने घेतला जातो. आणि पद्मिनीकंटक कमळाच्या काट्यांप्रमाणे अंकुरांनी असं व्याप्त असलेलं, वर निर्माण झालेलं, कंडूयुक्त श्वेतवर्ण कफवातजन्य असे जे मंडलाकृती निर्माण होतात त्याला पद्मिनीकंटक असं म्हटलेलं आहे. कफवात प्रधान असलेला व्याधी आहे. कंटकेर आजितम इत्यादीना पद्मिनीकंटकम पद्मिनीकंटकवद आख्यम यस्य तत् पद्मिनीकंटकाख्यम. किंवा निबंध संग्रहामध्ये कंटकेर इत्यादी पद्मिनीकंटक प्रख्यैः पद्मिनीकंटक सदृशैः आचितम व्याप्तम तदाख्यम पद्मिनीकंटकाख्यम. निरुजम समत् उत्सन्नम मंडलम कफरक्तजम सहजम रक्तम ईशच्च श्लक्ष्मम जतुमणिम विदुः. जतुमणी निरुज वेदना नाही आहे. समस उत्सन्नम सूक्ष्म अर्थाने उत्सन्न असणाऱ्या, अल्प स्वरूपात उत्सन्न झालेल्या, मंडलाकार आहे, कफरक्त प्रधान असणारे, सहज म्हणजे जन्मबल प्रवृत्त निर्माण होतात. रक्तम ईशच्च ज्याच्यामध्ये दृष्टी रक्ताची थोडीशी येते, किंवा त्याच्यामध्ये पाठभेद एक दिला आहे की लक्ष्मच एकेशम लक्षो जंतुमणी येते. श्लक्षणम श्लक्षण स्वरूपाचं त्याला जतुमणी असं म्हटलं जातं. याची टीका पाहूया. सम उत्सन्नम अरुजम इत्यादीनं जतुमणी तस्य जटुल इति लोकाश्रय संज्ञा. जटुल किंवा जदुल असं लोकांमध्ये मानलं जातं असं टीकाकारांचं म्हणणं आहे. एकेशाम आचार्याणां मतेन तु लक्षणं स्त्री पुरुषयोः अंगभेदेन सुफलप्रदम सहजम जन्मबल प्रवृत्तम इति अर्थः. समज उत्सन्नमपि श्लक्षणम श्लक्षण आहे. यतो अवैषम्य कर्कशम इति अर्थः. तथा ही भोजा जटुलं सहजं रक्तं श्लेष्मशोणितसंभवं श्लेष्मं हि श्लक्ष्मणं च समुद्रणं च विद्यात् जतुमणिं विशत्. तथा वैतरणे अपि कृष्णः शुक्लो जतुर्मणिर्नेयो वातोत्तरे स्त्रिभिः अरुजं तु अपरं रक्तं लक्ष्मे तु आहुर्भिषक्वरः. लक्ष्मे असं म्हटलेलं आहे. अकर्कश आहे, अविषमता आहे, त्याच्यामुळे श्लक्षण स्वरूपाचं आहे. निबंध संग्रह व्याख्येमध्ये निरोजम इत्यादी समम सूक्ष्मम उत्सन्न उन्नतम सहजम जन्मबल प्रवृत्तम श्लक्षणम अकर्कशम जतुमणि जदुल इति लोकाश्रयतु संज्ञा. अवेदनं स्थिरं चैव यस्य गात्रेषु दृश्यते माशवत कृष्ण उत्सन्नम अनिलान्मशकं वदत. निबंध संग्रह व्याख्येमध्ये काही विशेष नाही. अवेदनम इत्यादी स्थिरम कठिनम एवढंच दिलं. तर गैदासांच्या टीकेमध्ये माश शब्दात त्याला मशक या अर्थाने म्हटलं जातं, किंवा मस आपण मराठीत ज्याला म्हणतो तसं वर्णन त्यांनी सांगितलं. माश शब्दात इव प्रतिकृतो पाणिनी त्यांनी कन प्रत्यय याच्यावरून लावून त्याला मशक हा शब्द तयार झाला याचं वर्णन त्यांनी केलं. म्हणजे व्याकरणाचाही भाग झाला आहे. कशात अवेदना आहे, स्थिर आहे, शरीरावर कुठेही दिसतात. कृष्ण उत्सन्न कृष्णाकार आहे, वर असा आलेला उत्सेद दिसतो. अनिलान मशकम वदेत माशवत कृष्ण उत्सेद. माश ज्या पद्धतीने उडीद ज्या पद्धतीने दिसतात त्या पद्धतीने वर कृष्णाकार आणि वर असं आलेलं दिसतं. त्याला त्यांनी शब्द वापरताना मशक असा शब्द वापरलेला आहे. माश शब्दात इव प्रतिकृतो इति कन प्रत्यय पुरुषोदरादिष्वान माश शब्दाकारस्य रसप्रति. म्हणजे जो मगाशी जो भाग आपण पाहिला होता की जिथे आपल्याला थोडीशी टीकामध्ये अडचण आलेली, जिथे व्याकरणाचा भाग त्यांनी समजावून सांगितलेला, जिथे दोन नकार किंवा नकारांच्या संदर्भात एक सूत्र त्यांनी दिलेलं. पुरुषोदरादी कृतिगणत्वात एकसे नकार असे लोक हे युवान पीडिकामध्ये आलेला तोच भाग व्याकरणाचं त्यांनी इथे वर्णन केलं. स्थिर आहे, कठीण आहे. अत्रापि कफवात मेदोभिरेव मशकम आरभ्यते तदुक्तम भोजे वाते इति त्वची यदा प्रवृद्धे कफमिदसी श्लक्षणं मृदु सवर्णं च कुरुतो मशकम वदे. अत्रापि श्लक्षणता वायुर्लभ्यत एव. वायूमुळे श्लक्षणता आलेली आहे. मृदू आहे, सवर्ण आहे,
त्वचावर निर्माण होणार आहे कफ आणि मेद सहित. पुढचं तिलकालक. कृष्ण आणि तिलमात्र आणि कृष्णवर्णाचे तिळ, ज्याला अंगावर तिळ येणं म्हणतो. निरुज आणि समानीच. निरुज आहेत किंवा त्वक समान, त्याच्या वत्सेत जास्त नसतो. वातपित्त कफोच्छोषा तान विद्यात तिलकालकान. वात पित्त कफ यांच्या उद्रेकाने किंवा यांच्या विकृतीने होणारे जे काही आहे ते तिलकालक आहे. टीकेमध्ये पाहूया. कृष्णाने तिलमात्रा आणि इत्यादींना तिलकालकः. न्यायचंद्रिका व्याख्या. वातपित्त कफोशोषात इति केचित् पठन्ति, अन्ये तु वातपित्त असृग शोषात इति पठन्ति. अत्र वातपित्ताभ्यां रक्तशोषः तथा हि चरका यस्य पित्तं प्रकोपितं शोणितं प्राप्य शुष्यति. तिलकः पिप्लवो व्यङ्गः नीलिका च अस्य जायते इति. अन्ये तु वात पित्त कफोद्रकात् इति पठन्ति. तथा हि तंत्रांतरम मारुतः पित्तम आदाय कफरक्तम समाश्रिता करोति तिलमात्रा आणि त्वचिते तिलकालका. म्हणजे वायू पित्तासहित कफरक्तामध्ये समाश्रित होतो आणि तिलमात्र आकाराचे तिलकालक तयार करतो त्वचेवर. अनेनापि तत्रांतरार्थेन अयम एव पाठः. वातपित्त कफशोषात इति वातपित्ताश्रितो कफपित्तयोः उच्छोष इति शोष एव यतो भवति. अतएव तिलकाले पित्तोत्पत्तेः तथा हि कफोद्रेकस्य लक्षणं किमत्र भविष्यति. म्हणजे जर तिलकाले पित्तोत्पत्ती तर कफप्रधान असे किंवा कफोद्रेकाची काही लक्षणं दिसतात का, असंच त्यांचा एक प्रश्न आहे. आता याच पाठावर निबंध संग्रहाची व्याख्या काय आहे तर कृष्णान इत्यादी वातपित्त कफोशोषात इति वातपित्ताभ्यां कफस्य शोषात इति अर्थः. अन्ये तु वातपित्तासृक् शोषात इति पठन्ति व्याख्यानयन्ति च वातपित्ताभ्यां रक्तस्य शोषात इति अर्थः. अत एव तिलकालके कार्ष्ण्यं. वातपित्त कफोद्रेकात इति क्वचित पाठः. काही जणांचं वातपित्त कफ असा पाठ आहे, म्हणजे वात आणि पित्तामुळे कफाचा शोष होतो या अर्थाने तिथे त्यांचं एक मत येऊ शकतं. आणि तस्मिन् पाठे कफोद्रेक लक्षणं तिलकालके नास्ति. म्हणून त्या पाठामध्ये कफोद्रेकाची लक्षणं किंवा कफवृद्धीची लक्षणं ही तिलकालकमध्ये सापडत नाहीत. त्यामुळे असा अर्थ लावणं काही गैर नाही आहे की वातपित्त यांच्या वृद्धीमुळे कफाचं झालेलं शोषण. पुढे न्यच्छ. मंडलं महत् अल्पं वा श्यामं वा यदि वा शीतं सहजम निरुजम गात्रे न्यच्छम इति अभिधीयते. शरीरावर महद अल्पम वा छोटं किंवा मोठं, श्यामम वा यदि वा शीतम. शीत म्हणजे श्वेत, श्याम कृष्णवर्णाचं, सहज चंदनांपासून असणारं, जिथे वेदना नाही आहे त्याला न्यच्छ असं म्हटलं आहे. मंडलम इत्यादी सहजम जन्मबलप्रवृत्तम. निबंध संग्रह व्याख्येमध्ये न्यच्छ लोकान लांछनम इति वदंती. जे लोकांमध्ये लांछनदायक म्हणजे एक विकृत असं लाज वाटणारं असं जे काही निर्माण होतं म्हणून त्याला न्यच्छ असं म्हटलं आहे. पित्तरक्तान्वितो वायू अस्य कारणम. पित्त आणि रक्तासहित वायू हे त्याचं कारण किंवा दुष्ट पित्त रक्त सहित वायू यांच्यामुळे कुपित झालेलं वायू हे एक त्याचं कारण आहे. न्यायचंद्रिका व्याख्या महद्वा इति वा स्वल्पम इत्यादीना न्यच्छः सहजं मंडलं च इति केचित् अधीयते तेषां मते जन्मबलप्रवृत्तं न्यच्छम्. अत न्यच्छस्य पर्यायी तैः उक्तं लांछनम इति. न्यच्छला पर्याय लांछन का म्हटलेलं आहे. पित्त रक्तान्वित वायू अस्य कारणं शावान्वितं स्यान् न्यच्छस्य इति. पुढे चर्मकील समुत्थान निदानाभ्यां चर्मकीलं प्रकीर्तितम्. समुत्थान निर्माण होण्याचं कारण, संप्राप्ती, निदान याच्यानुसार चर्मकील ते सांगतात. गयितु समुत्थान निदानम निदानाभ्याम इत्यादी चर्मकील प्रतिपादकं वाक्यम एव न पठती. म्हणजे याच्यावर गयदासांनी हा श्लोक मान्य केलेला नाही आहे किंवा त्याच्यावर त्याची टीका नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना तो श्लोक मान्य नाही आहे असं एक अर्थ डल्लणानं काढला. समुत्थानम संप्राप्ती निदानम हेतुलक्षण निर्देश हा असं हे सगळं त्यांनी डल्लणांनी सांगितलं. तर आता पुढचा श्लोक ज्याच्यामध्ये चर्मकीलचं वर्णन केलं आहे.
क्रोध आयास प्रकुपितो वायु पित्तेन संयुतः सहसा मुखम आगत्य मंडलं विसृज्यत्यतः निरुजं तनुकं शावं मुखे व्यंगं तमादिशत् कृष्णम् एव गुणं गात्रे मुखे वा नीलिकां विदुः. क्रोध आयास याच्यामुळे प्रकुपित झालेला वायू पित्तासहित संयुक्त होऊन मुखामध्ये येतो आणि मंडलाकार तिथे व्रण तयार करतो. जे वेदनारहित आहेत, तनुस्वरूपाचे आहेत, शाव आहे आणि मुखावर व्यंग निर्माण होतात, कृष्णस्वरूपाचे आहेत, त्याला नीलिका असा शब्द वापरला आहे. मुखावर किंवा गात्रावर निर्माण होतात त्याला नीलिका असा शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि व्यंग पण आहे. तर व्यंग आणि नीलिका काय तर क्रोध परिश्रम यांनी रोगित झालेला वायू पित्तावर येऊन मुखावर मंडलाकार व्रण तयार करतो, त्याला व्यंग म्हणायचं. आणि त्याचं पुढे काय त्यांनी सांगितलं की पीडा छोटे श्यामल वर्ण मुख होतं असं मंडलं तयार करतो, ते सगळे तिथे आले, त्याला नीलिका पण म्हटलं आहे. टीका व्यंगमेव स्थानांतरेण वर्णांतरेण च नीलिका इति अन्य दलहणांची टीका आहे. तर गैदास म्हणतात क्रोध आयास प्रकुपितो वायू इत्यादीना व्यंगः अस्यैव नीलिका इति लोके ख्याते. तत्रांतरे तत्रांतरे मारुतः क्रोधहर्षाभ्याम ऊर्ध्वगो मुखमाश्रिता. क्रोधहर्ष याच्यामुळे मूर्ध्वग असणारा जाऊन मुखामध्ये आश्रय करतो वायू. पित्तने सही संयुक्ता पित्तासोबत संप्राप्ती करोती वदने त्वची मुखावर. निरुजम तनुकम शावम तम व्यंगम इति निर्देशत. निरुज आहे, तनु आहे, शाववर्णाचे, त्याला व्यंग म्हटलं आहे. कृष्णाम एव गुणम गात्रे नीलिकां ताम निर्देशत, किंवा कृष्ण स्वरूपाचे त्यामुळे त्याला नीलिका असं पण म्हटलेलं आहे. मर्दनात पीडनात छाती तथा एव अपि अभिघाततः मेढ्रचर्म यदा वायुर भजते सर्वतश्चराः तदा वात उपसृष्टं तु चर्म प्रीतिर्निवर्तते मणेरधस्तात् कोशश्च ग्रंथिरूपेण लंबते सवेदना सदाहश्च पाकं च व्रजति क्वचित् मारुतागन्तु सम्भूतां विद्यात्तां परिवर्तिकां सकंडू कठिना चापी सैव श्लेष्म समुत्थिताः. मर्दन केल्यामुळे, पीडन केल्यामुळे किंवा अपिघातामुळे मेढ्रचर्मच्या ठिकाणी व्यानवायू हा येतो संपूर्ण शरीरामध्ये असणारा, आणि वाताने दूषित होऊन ते काही त्वचा आहे ती पुढच्या बाजूला जो काही पेनिसचा पुढचा भाग आहे त्याच्या मागे सरकतो आणि तिथे ग्रंथीवत निर्माण करतो. त्याला मणी हा शब्द वापरला त्यांनी. तिथे वेदना निर्माण होतं, दाह निर्माण होतो, क्वचित पाक निर्माण होतं. हा वायू आगंतुक होऊन तिथे व्याधी करतो आणि म्हणजे वायू आणि आगंतुक कारण हे दोघांमुळे तिथे होणारा जो काही व्याधी आहे त्याला परिवर्तिका म्हटलं आहे. परिवर्तिका नाही, परिवर्तिका, कारण परिवर्तन म्हणजे फिरत जाणे या अर्थाने, उलटे येणे. अनुवर्तन त्याच दिशेने जाणे, परिवर्तन विरुद्ध दिशेने येणं. सकंडू कठिनाम चापी, कंडू आहे कठीण स्वरूपाचं, श्लेष्म समुत्थिता, कफ पण तिथे व्याधी निर्माण करतो, ज्याला पॅराफायमॉसिस मॉडर्नमध्ये म्हटलं जातं. कफामुळे जर निर्माण झाले तर कठीण आहे, कंडू आहे. लक्षणं हेतू यांच्याबद्दल टीकेमध्ये काय म्हटलं ते आपण मर्दन इत्यादी अतिथी मर्दनपीडानाभ्याम प्रत्येकं संबध्यते सम्यक कृतो ही मर्दनपीडनो वायुप्रशांतिकर आवेव भवजतः. भजते आश्रयते, भजते या शब्दाने आश्रय असा अर्थ घ्यायचा. सर्वतश्चरो वायुर व्यानः सर्वतश्चर हा जो काही शब्द आला तो व्यान वायूसाठी म्हणून सांगितला. चर्म प्रति निवर्तत इति मणिं विहाय सर्वतो व्याघुट इति अर्थः. कोशः चर्मकोशः स एव परिवर्तिका इति अर्थः. न्यायचंद्रिका व्याख्या मर्दनादि इत्यादि
अत्यर्थमर्दनात् पीडनात् वा तथा अभिघातात् वा सर्वतश्चरो वायुर्व्यानो मेढ्रचर्म भजते। अतिथिपीडमर्दनयोः विशेषणं तयोर्हि सम्यक्कृतयोर्वा योर एव प्रशमनत्वात्। सम्यक कृतीने किंवा या सगळ्या गोष्टींचं योग्य झालं तर याचं प्रशमन होईल, पण अत्यंत कारणांनी जर झालं तर चर्म दूषकत्व येईल। चर्म मात उपसृष्टत्वात् परिवर्तते, चर्म कोशचर्म परिवर्तिकेति परिपूर्वात् वृत्ते म्हणून वुला सकंडू कठिना च एव सेव श्लेष्मानुबंधता तथाही भोजे मणे अधो मेढ्रचर्म व्यानस्तु परिवर्तयेत् सशूलतोददाहेर् विज्ञेया दाहाद्यैर विज्ञेया परिवर्तिता श्लेष्मिकी कठिना स्तब्धा कंडूम अत्यल्पवेदना इति। ताडपत्रीवरचं पाठव्यात त्यांनी दिल्या परिवर्तिका इति ताम विद्यात सरुजा वातसंभवम। सरुजा आणि वात प्रधान असणारी आहे। त्यानंतर पुढे अवपाटिका। अल्पीया खाम यदा हर्षात बालां गच्छेत स्त्रियं नरां हस्ताभिघातात अथवा चर्मणि उद्वर्तिते नलात् मर्दनात् पीडनात् वापि शुक्रवेगविधातता यस्यावपाट्यते चर्मं तां विद्यात अवपाटिकम्। अल्प योनी असणाऱ्या स्त्रीबरोबर जर मिथून केलं किंवा हस्ताचा अभिघात वगैरे असं झालेलं किंवा इतर कुठल्याही कारणाने जेव्हा तिथली त्वचा वरच्या बाजूला जाते मर्दन आणि पीडन याच्यामुळे किंवा शुक्रवेग विघात झाल्यामुळे पाटण त्या त्वचेचं होतं त्याला विद्यात अवपाटिकम, तिला अवपाटिका असं म्हटलं। कन्या पुनरार्तवा अल्पतरयोहि द्वारत्वात् एव अल्पिहा खेती उच्यते। ख म्हणजे मार्ग या अर्थाने आपण किंवा योनी या अर्थाने धरला। तत्र पक्षांतरम हस्ताभिघातात अथवा चर्मणि उद्वर्तिते ऊर्ध्वं प्रवर्तिते। त्वचा अशी वरच्या बाजूला ओढली असेल तर यस्व व पाठ्यते स्वयं इति शेषः तेन अवदीर्यते। यम दोषे त्रिभिर अपि अनुवर्तते। इथे त्रिदोषज आहे। तथा हि भोजः मर्दनात् अभिघातात् वा कन्या योनिप्रपीडनात् लक्ष्यते यदि मेढ्रस्य चर्म दर्भैर इव क्षतं दर्भाप्रमाणे फाटली जाते। अवपाटिके इति तां विद्यात् पृथक् दोषे समन्वितां वातात् स परुषा वृक्षः निस्त्यदकारिका पित्तात् स पीता रक्ताद् वा दाहतृष्णा समन्विता श्लेष्मिकी कठिना स्निग्धा कटुम अत्यल्प वेदना। तीनही दोषांचे जे काही पृथक लक्षण आहेत त्याच्यानुसार तो भाग तिथे दिसायला लागतो। तर निबंध सगळ्या व्याख्येमध्ये अल्पिया खाम इत्यादी अल्पिया खाम अल्पतरम योनिद्वारम चर्मणि उद्वर्तिते उत्तानीभूय व्याघुटिते यस्य चर्मं मर्दनाभिर अवपाट्यते विदीर्यते तस्य ताम अवपाटिकां विद्यात् इति अर्थः। चर्म कर्तृ उद्वर्तते निश्चितम ऊर्ध्वं प्रवर्तते इति अन्य। निरुद्ध प्रकाश वातोपसृष्टम एवं तु चर्म संश्रयते मणिं मणिश्चर्मोपनद्धस्तु मूत्रस्रोतो रुणद्धि च निरुद्ध प्रकाशे तस्मिन् मंदधारम अवेदनम मूत्रं प्रवर्तते जंतुर्मणिर्न च विदर्यते निरुद्ध प्रकाशम विद्यात् दूरढां च अवपाटिकाम्। वायूमुळे दूषित झालेला जो काही पुढचा भाग आहे शिश्न मणी आपण ज्याला किंवा उष्णाचा मणी असं म्हणूया त्याला ते जी त्वचा आहे ती पूर्ण आच्छादित करते आणि जेव्हा ते त्वचा विकृत होऊन त्या पूर्ण मूत्रद्वाराला आवृत्त करते तेव्हा मूत्रप्रवर्तन काही व्यवस्थित होत नाही। त्यामुळे अशा अवस्थेला वातजन्य पीडादायक निरुद्ध प्रकाश मानायचा आहे। या निरुद्ध प्रकाशामध्ये मूत्र पीडारहित आणि वेदना निर्माण होत नाहीत पण तिथे अल्प स्वरूपामध्ये होत आहे आणि मणी वरची त्वचा निघून नाही जात त्याच्यावर झाकलेली असते सातत्याने। टीकेमध्ये पाहूया वातोपसृष्टम इत्यादी एवं इति मर्दनपीडानभिर अभिघातात् इति अर्थः संश्रयते समग्रं श्रयते दूरढां च अवपाटिकाम् इति च अवपाटिका इत्यपि दूरढा निरुद्ध प्रकाशाख्यं लभते। वातोपसृष्टे मेढ्रे इत्यादीना निरुद्ध प्रकाशः एवं इति अति पीडनात् अभिघातात् आदिना पूर्ववत्।
संश्रयते समग्रं श्रयते अवपाटिके चैव च दूरुढा संकुचित्वात् चर्मणो निरुद्ध प्रकाशो भवति. त्वचेचं संकुचित होतं तेव्हा त्याला निरुद्ध प्रकाश म्हटलं आहे. मंदधारम अदेनम अंतर्दोषा अबाधात तस्मिन् मंदधारा प्रवर्तते. अंतर्दोषामुळे काही बाधा निर्माण होत नाही तर बाह्यद्वारामुळे होते. मनुष्य न अतिविवृतो भवेत्. अत्र एव भोजा मेढ्रान्ते चर्मणि यदा मारुतः कुपितो वृषं द्वारं रुणद्धि च शनैः प्रकाशस्तु मुहुर्भवेत्. मूत्रं मुत्रयते कृश्रात् प्रकाशस्तु यदा भवेत्. वातोपसृष्टं मेढ्रस्तु मणिर्न च विदर्यते. रुणद्धि प्रकाशं तु विद्यात् व्याधी सुदारुणं. हा दारुण व्याधी आहे. निरुद्ध प्रकाश जेव्हा ती त्वचा मोकळी होईल, थोडीशी बाजूला जाईल, तेव्हा मूत्रप्रवर्तन होईल आणि जेव्हा नसेल तेव्हा अवरोध निर्माण होईल. निरुद्ध मणी किंवा निरुद्ध प्रकाश ज्याला फायमोसिस असं म्हटलेलं आहे. पुढे निरुद्ध गुदक, सन्निरुद्ध गुदक. वेगसंधारणात वायुर्विहितो गुदमाश्रिता निरुणद्धि महत्स्रोत सूक्ष्मद्वारं करोति च मार्गस्य सौक्ष्मात् कृच्छ्रेण पुरीशं तस्य गच्छति सन्निरुद्ध गुदम व्याधिम एनम विद्यात सुदुस्तरम. हा त्रासदायक व्याधी आहे ज्याच्यामुळे वात प्रकोपित होऊन गुदामध्ये आश्रय करतो. कारण काही असतील, वेगसंधारण असेल किंवा अन्य हेतूंमुळे तो महास्रोतसाला अवरुद्ध करतो. त्याचा गुदद्वाराचा आकार हा लहान करतो. त्याच्यामुळे मार्ग सूक्ष्म झाल्यामुळे मोरीश अल्प प्रमाणामध्ये बाहेर पडतो, ॲनल कॉन्ट्रिक्चर आपण म्हणूया. आणि त्या व्याधीला सन्निरुद्ध गुद म्हटलं आहे की जो दुस्तर आहे, चिकित्सेला सोपा नाही आहे, ज्याला स्ट्रिक्चर ऑफ द रेक्टम असं मॉडर्नमध्ये म्हटलं आहे. कॉन्ट्रॅक्शन जास्त होतं त्यावेळेस. टीकामध्ये गुदम मेढ्रांतरम निर्देशन आह. मेढ्राचे व्याधी झाल्यानंतर गुदाचे व्याधी सांगितले त्यांनी, म्हणजे तो सेट पूर्ण केला. वेगसंधारणम इत्यादी. वेगसंधारण हे महत्त्वाचं कारण आहे, इतर सगळे आहेत. महस्रोत इथे महत्स्रोत हा पर्याय गुदासाठी वापरला आहे. निरुद्ध प्रकाशवद अत्रापि गुदचर्म संकोचात स निरुद्ध गुदत्व. ज्या पद्धतीने निरुद्ध प्रकाशमध्ये त्वचेचे संकोच आहे त्याच पद्धतीने इथे पण त्वचेचा संयोग आहे, संकोच आहे, त्याच्यामुळे त्याला सन्निरुद्ध गुद असा पर्याय दिलेला आहे. तर टीकेमध्ये वेगसंधारणम इत्यादी विहतो निर्दगदी महत्स्रोत गुदम. त्यानंतर पुढचा श्लोक अहिपुतनक. शक्रुन्मूत्र समायुक्ते अधोते अपाने शिशोर्भवेत्. स्विन्नस्य अस्राप्यमानस्य कंडूरक्त कफोद्भवा कंडूयना ततः क्षिप्रम स्फोटः स्रावश्च जाते एकीभूतं वर्णैर्घोरं तं विद्यात् अहिपुतनम्. इन्फेंटाईल एरिथेमिया ऑफ जॅक्टवेस किंवा नॅपकिन रॅश किंवा सोर बटक्स ही जी काही अवस्था आहे ती त्यांनी वर्णन केलेली आहे की लहान मुलांमध्ये शक्रून म्हणजे मलमूत्र वगैरे हे झाल्यानंतर किंवा आपण वायू निसरणानंतर गुद वगैरे तो भाग स्वच्छ धुतला जात नाही किंवा स्वेदामुळे वगैरे तिथे कंडू निर्माण होतो जे कफ आणि रक्ताची दृष्टी करतात. त्याच्यामुळे कंडू निर्माण झाल्यामुळे तिथे जर तुम्ही वारंवार खाजवलं तर तिथे स्फोट आणि स्राव निर्माण होतो आणि तिथे घोर व्रण चिरकारी व्रण तयार होतात. त्याला अहिपुतन असं नाव दिलं आहे. टीकेमध्ये सकृन्मूत्रा इत्यादींना अहिपुतना अपाने गुदे. अपान म्हणजे गुदस्थान. स्विन्ने शिशोरस्र अप्यमाने अक्रियमाणे शौचे स्वेद मलोत्क्लेदेन कंडूयनम कफरक्तदोषेण स्फोटाश्च जाते. म्हणजे तिथे एक स्वच्छता नाही बाळगली किंवा हायजीन नाही व्यवस्थित पाळलं तर होणारा हा व्याधी आहे. जायंती ती वक्षमाण वचन विपरिणामात म्हणजे निर्माण होतात त्याचे परिणाम जे काही आहेत ते. एकीभूतम व्रणेसह इत्यादी इत्याध्याहार्यम सन्निरुद्ध गुद विपरीतो अयम. सन्निरुद्ध गुदाचे विपरीत आहे व्रणे. सह एकीभावेन गुदस्य अतिविवृतत्वात्.
अत्र भोजा दुष्टस्तन्यस्य पानेन मलस्य अधावनेन च. दुष्टस्तन्यामुळे पण होणार आहे आणि मल स्वच्छ नाही केला तर कंडूदाह रुजा वद्भी. कंडूदाह हे लक्षणं दिसतात. रुजा स पेडकाभि समाचितः. पेडका निर्माण होतं. अहिपुतनको नाम. अहिपुतनक नाम यथा दोषं सुदारुणं. दोषांनुसार हे दारुणत्व आलेलं आहे. शकृत इत्यादी निबंध संग्रह व्याख्येमध्ये शकृन्मूत्र समायुक्ते अपानेगुदे अधोते अक्रियमाण शौचे शिशो रक्तकफोद्भवा कंडोर्भवेत इति संबंध. कथं भूतस्य स्विन्नस्य अस्नाप्यमानस्य. म्हणजे स्वच्छ न झाल्यामुळे घाम वगैरे जास्त वारंवार येऊन एकीभूतम अपानम व्रणे सह इति अध्यार्यम अहिपुतनम कफरक्तजम नियम. कफरक्तज अहिपुतन हा व्याधी सांगितला. वृषणकच्छू. एक्झिमा ऑफ द स्क्रॉटस. काय लक्षणं छान आहेत. स्नान उत्सादन हीनस्य. स्नान करताना उत्सादन वगैरे जर केलं नाही किंवा स्वच्छ स्नान केलं नाही तर स्वेदामुळे क्लेदामुळे वारंवार वृषणाच्या आजूबाजूला कंडू लक्षण निर्माण होतं आणि कंडूयनत म्हणजे तिथे खाजवल्यानंतर क्षिप्रम लवकरच स्फोट, बारीक बारीक फोड निर्माण होतात, स्राव निर्माण होतं. त्याला वृषणकच्छू असा शब्द वापरलेला आहे. तो श्लेष्मा आणि रक्तप्रधान असलेला. स्नान उत्सादनहीनस्य मलो वृषण संश्रिता यदा प्रक्लिद्यते स्वेदात कंडू संजनयेत्तदा तत्र कंडू यनात क्षिप्रम स्फोटा स्रावश्च जायते राहुर वृषणकच्छुत्ताम श्लेष्म रक्तप्रकोपजा. टीकेमध्ये विशेष काही नाही आलेलं आहे. निबंध संग्रह स्नान उत्सादन इत्यादी. उत्सादनम उद्वर्तनम. न्यायचंद्रिका स्नान उत्सादन इत्यादी नाम वृषणकच्छू अहिपूतनवत. वृषणकच्छू अपि कफरक्तोद्भव. अहिपूतनाप्रमाणेच वृषणकच्छू पण कफरक्त आहे. फक्त अहिपूतन लहान मुलांमध्ये आहे, इथे मात्र सर्वांमध्ये. प्रवाहण अतिसाराभ्याम निर्गच्छति गुदंबही वृक्षदुर्बलदेहस्य गुदभ्रंशम आदिशत. गुदभ्रंशाचे हेतू लक्षणं अल्प जरी असलं तरी तसा हा त्रासदायक व्याधी आहे, पण त्याला क्षुद्र रोगांमध्ये कन्सिडर केला. प्रोलॅप्स ऑफ रेक्टम. बऱ्याचशा कारणाने निर्माण होतो हा प्रोलॅप्स. प्रोलॅप्स रेक्टी असंही म्हटलं जातं. लक्षणं काय आहेत? प्रवाहण अतिसार या गोष्टींमुळे गुद त्वचा ही बाहेरच्या बाजूला सरकत जाते आणि जो व्यक्ती सहसा वृक्ष आहे, दुर्बल देहधारी आहे, याच्यामध्ये गुदभ्रंश हे लक्षण स्वाभाविकपणे दिसतं. याचा अस्य अग्रे ताडपुत्रके इति एवं क्षुद्ररोगाणां स्थानं परिकीर्तितं तद्वेक्ष भिक्षक प्राज्ञो यथा दोषम उपाचरेत इति अधिका श्लोका उपलभ्यते. काही ताडपत्रीमध्ये या श्लोकाच्या संपल्यानंतर इथे एवं क्षुद्ररोगाणां स्थानं परिकीर्तितं, इथे आम्ही क्षुद्ररोगाचं वर्णन केलेलं आहे. तद्वेक्ष भिक्षक प्राज्ञो यथा दोषम उपाचरेत, म्हणजे विद्वान वैद्याने दोषांचा विचार करून यथायोग्य पद्धतीने चिकित्सा करावी असा श्लोक सापडतो, जो या ताडपत्रीत नाही पण बाकी कुठल्याही ताडपत्रामध्ये सापडू शकतो. इथे सुश्रुत संहितायां निदानस्थाने क्षुद्ररोगनिदानं नाम 13 अध्याय. या पद्धतीने सुश्रुत संहितेतील निदानस्थानातील क्षुद्ररोगनिदान नावाचा अध्याय आम्ही इथे संपूर्ण करत आहोत. टीकेमध्ये प्रवाहण इत्यादी प्रवाहण प्रकर्षण निर्वाहणम अयम वातकोपजः, वातप्रधान व्याधी आहे. आणि न्यायचंद्रिकामध्ये प्रवाहण अतिसार सराभ्याम इत्यादीना गुरुभ्रंशः प्रवाहणं प्रकर्षण निर्वाहणं वाह म्हणजे प्रयत्ने इति अस्मत् प्रवाहणम् इति रूपम् अतिवेग उदीरणेन वातकोपः पुन्हा अतिसरणेन धातुक्षय. अतिसार झाल्यामुळे धातुक्षय झाला, वेग उदीरणामुळे वातकोप झाला. वृक्ष दुर्बल देहस्य उभयत्र योजनीय. वृक्ष आणि दुर्बल देह या दोन्ही गोष्टींमध्ये किंवा या दोन्ही अवस्थांमध्ये सापडतं. चरके भूषादिषु पुनः अतिसारे एव गुदभ्रंशः पठितः. चरक आणि भोजांनी अतिसारामध्ये गुदभ्रंशाचं वर्णन केलं. इति डल्लाचार्यांच्या टीकेमध्ये असं आलं, इति श्री डल्लण विरचितायां
निबंधसंग्रहाख्यां सुश्रुतव्याख्यायां निदानस्थाने त्रयोदशाध्याय किंवा गयदास म्हणतात इति संश्रुते शल्यतंत्रे गयदासे विरचितायां न्यायचंद्रिकाख्यायां पंजिकायां निदानस्थाने क्षुद्ररोगाणां निदानम. इथे आम्ही क्षुद्ररोग नावाचा 13वा अध्याय पूर्ण करीत आहोत. ज्या अध्यायामध्ये 44 प्रकारचे, काही जणांच्या मताने 47 प्रकारचे अथवा 48 प्रकारचे क्षुद्ररोग आपण वाचलेले आहेत. त्यातील जो चर्मकील वगैरे काहींचे पाठ आहेत ते आधी त्यांनी सांगितलेले आहेत, ते पाठ काही परत सांगितलेले नाही आहेत. बाकी बहुतांश व्याधी हे द्विदोषज आहेत. फक्त 2 व्याधी असतात जिथे असाध्यत्व आलेलं आहे. वल्मिक आणि रोहिणी, हेतू आणि लक्षणं आणि चिकित्सेचं स्वरूप हे दारुण आहे, परंतु बाकीच्या व्याधींच्या स्वरूपानुसार असल्यामुळे छत्रेणो गच्छन्ति या न्यायाने त्यांनी इथे या व्याधींचं वर्णन केलेलं आहे. स्थानानुसार, दोषप्राधान्यानुसार, लक्षणांनुसार चिकित्सा ही पुढे येईलच. पण या गोष्टी समजल्या की चिकित्सा करायला सोपं जाईल, हा एक थोडक्यात भाग असेल. या ठिकाणी आपण हा अध्याय पूर्ण करतो आहे. यानंतर 14वा अध्याय शुकदोष निदान, 15वा अध्याय भग्न निदान आणि 16वा अध्याय मुखरोग निदान एवढे आत्ता बाकी आहेत. त्यातील मुखरोग निदान हा अध्याय 13व्या अध्यायाप्रमाणेच मोठा आहे. पुढच्या वेळेस आपण शुकदोष निदान हा अध्याय घेऊया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.